भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचा भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळही व्यापणारं थोर व्यक्तिमत्व, देशाला राज्यघटना देणारा हा महामानव. याच महामानवाची जयंती साजरी करताना त्यांच्या कार्याची, त्यांच्या विचाराची प्रेरणा आपण सर्वांनीच घेतली पाहिजे, असं त्यांचं कार्य आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही दशकांपूर्वी व्यक्त केलेले विचार आजही कालसुसंगत आहेत हे जाणून घेण्याचा आमचा हा प्रयत्न. समाजातल्या विविध क्षेत्रात काम करणाऱ्या मान्यवरांच्या दृष्टिकोनातून बाबासाहेबांच्या मौलिक विचारांचा धांदोळा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे. बाबासाहेबांना आपल्या संपूर्ण आयुष्यात सामाजिक न्यायासाठी प्रचंड संघर्ष करावा लागला. सामाजिक न्यायाबाबत बाबासाहेबांचा विचार त्यांच्या अनुभवातून आला होता. देशभरातील घटनांचा अभ्यास करून त्यांनी स्वातंत्र्य, समता व बंधुता ही तत्त्वे आपल्या संविधानात मांडली. पण यात बाबत ते असं म्हणतात, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्वांचा एका त्रयीची स्वतंत्र अंगे म्हणून विचार करता येणार नाही. ते त्रयीचा एक संघ निर्माण करतात. ते या अर्थाने की त्यापैकी एकाची दुसऱ्यापासून फारकत करणं म्हणजे लोकशाहीचा मूळ उद्देशच पराभूत करणे होय. समतेपासून स्वातंत्र्य वेगळे करता येत नाही. समतेशिवाय स्वातंत्र्य म्हणजे काही लोकांचे बहुतांश लोकांवर प्रभुत्व निर्माण करणे होय. स्वातंत्र्याशिवाय समता ही वैयक्तिक कर्तृत्वाला मारक ठरेल. बंधुत्वाशिवाय स्वातंत्र्य आणि समता स्वाभाविकरित्या अस्तित्वात राहणार नाही. त्यांच्या अंमलबजावणीसाठी पोलीस यंत्रणेची गरज भासेल. समता, बंधुता यांच्यापासून न्यायाची कल्पना आपल्याला वेगळी करता येणार नाही. आणि भारतीय समाज हा विविध जातींच्या मध्ये, विविध वर्गांच्या मध्ये विभागलेला असल्यामुळे या समूहामध्ये ज्या उच्च निच्चतेच्या श्रेणी आहेत त्या श्रेणी लक्षात घेतल्या तर केवळ नुसती पार्लमेंटरी डेमोक्रेसी किंवा संसदीय लोकशाही हे सगळे सामाजिक न्यायाचे प्रश्न सोडविल असं त्यांना वाटत नव्हतं. त्याच्यासाठी त्याने एक अतिशय महत्त्वाचा उपाय सांगितला होता की या देशामध्ये 3 प्रमुख जनशक्ती आहेत. पहिली जनशक्ती आहे ती हिंदूंची, दुसरी जनशक्ती आहे ती मुसलमानांची आणि तिसरी जनशक्ती जी उभी राहत होती त्यांच्या काळामध्ये ती बहिष्कृत वर्गाची. म्हणून त्यांचं म्हणणं असं होतं की हा बहिष्कृत वर्ग इतका पिडलेला आहे की सामाजिक न्यायाची कल्पना सुद्धा त्याच्या डोक्यात अद्याप आलेली नाही, इतका तो धर्मश्रद्धा आहे आणि अंधश्रद्धा पण आहे. तर त्याच्या डोक्यात जर सामाजिक न्यायाची कल्पना आणायची असेल तर त्याच्या राजकीय भवितव्याचा विचार केला पाहिजे आणि त्याला हे राजकीय सत्तेमध्ये त्याच्या संख्येच्या प्रमाणात वाटा दिला तर त्याची राजकीय जागृती होईल आणि राजकीय जागृतीमधूनच सामाजिक आर्थिक जागृती पण होईल आणि सामाजिक न्यायाची कल्पना त्याच्या अंतःकरणाला भिडेल. म्हणून अस्पृश्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अस्पृश्यांना राजकीय नेतृत्व देणं आणि त्याच्यातून सामाजिक न्यायाची जी स्वप्न आहेत ती त्याच्या हृदयामध्ये कोरणं याला आंबेडकरांनी अतिशय प्राधान्य दिलेलं होतं. मग आता हा प्रश्न सोडवायचा कसा? दुसरी महत्त्वाची गोष्ट आंबेडकरांनी केली ती अशी की सामाजिक न्यायाच्या संकल्पनेला त्यांनी समाजवादाशी जोडलं. म्हणजे नुसतं स्वातंत्र्य, समता, बंधुतेशी जोडलं नाही, लोकशाही मूल्यांशी जोडलं नाही. जी लोकशाही मूल्य त्यांनी बुद्ध तत्वज्ञानातून घेतलेली असोत किंवा फ्रेंच राज्यक्रांतीतून घेतलेली असोत, परंतु त्यांनी सामाजिक न्यायाच्या संकल्पनेला समाजवादाशी जोडलं. आणि समाजवादाशी या संकल्पनेला जोडत असताना त्यांनी एक महत्त्वाचा विचार असा मांडला की अशा प्रकारची समाजव्यवस्था निर्माण होणं आवश्यक आहे. आणि ती कोणत्या प्रकारची समाजव्यवस्था असेल तर आंबेडकर भारतीय समाजाला 1920 सालापासून चार्ल्स डार्विन ज्यांनी उत्क्रांतीवादाचा सिद्धांत मांडला
तो वाचायला सांगत होते. आणि माणसाला काही ईश्वराने निर्माण केलेलं नाही किंवा माणसाला कुठल्या दैवी शक्तीने निर्माण केलेलं नाही, तर माणूस त्याच्या उत्क्रांतीच्या प्रक्रियेत कसा निर्माण झाला हे त्याने सांगितलेलं होतं. तेव्हा आंबेडकर असं म्हणत होते की तुम्हाला जर सामाजिक न्याय पाहिजे असेल तर समाजामध्ये असे जे वर्ग आहेत, वरिष्ठ वर्ग, वरिष्ठ जाती, ज्या खालच्या जातीनं आणि खालच्या वर्गांची पिळवणूक करतात, त्यांच्यावर पहिल्यांदा बंधन घातलं पाहिजे. अशी बंधनं घातली पाहिजेत की जेणेकरून त्यांच्यामध्ये खालच्या जातीनं आणि खालच्या वर्गानं त्यांच्यावरती त्यांची गुलामगिरी थोपवण्यासाठी प्रयत्नच करता येता कामा नये. आरक्षणाचा विषय नेहमीच वादात राहिलाय, पण प्रवाहापासून लांब राहिलेल्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी बाबासाहेबांनी घटनेतच आरक्षणाची तरतूद केली. जाती व्यवस्था व आरक्षणाबाबत बाबासाहेब म्हणायचे, जातीच्या आधारावर तुम्ही कोणत्याही गोष्टीचा पाया रचू शकत नाही, तुम्ही देशाची उभारणी करू शकत नाही, तसंच नीतिमत्ताही साधू शकत नाही. बऱ्यापैकी रिप्रेझेंटेशन जे म्हणतात ते आता आरक्षणाच्या माध्यमातून मिळालेलं आहे आणि त्यामुळे ज्या हेतूनं हे आरक्षण निर्माण झालेलं होतं त्या हेतूच्या फारच जवळपास आपण गेलेलो आहोत. एक आहे की आरक्षणाचा सुरुवातीला आरक्षण हे विशिष्ट जातींना त्यांना पर्सेंटेज कितीही मिळालेलं असो, त्यांना नोकऱ्यांची अगदी शाश्वती आहे, अशा प्रकारचा जो एक प्रचार किंवा अशा प्रकारचा जो समज लोकांच्यामध्ये पसरलेला होता, या चुकीच्या समजामुळे दोन समाजांच्यामध्ये एक वितुष्ट निर्माण झालेलं होतं. अगदी अलीकडच्या काळामध्ये आपण बघितलं, सकल मराठा मोर्चा जे निघाले, तर त्या मोर्चांच्यामध्ये TV बाईट्स मुलं आणि मुली देत होत्या आणि त्या सरळ सांगत होत्या की आम्हाला 90% वर मार्क आहेत परंतु प्रवेश नाही, शेड्यूल कास्टला 30-35लाही प्रवेश मिळतो वगैरे. तर ही काय परिस्थिती, ही काय वस्तुस्थिती नाही आहे. वस्तुस्थिती अशी आहे की सुरुवातीला जरी फरक होता दोन याच्यामध्ये, शेड्यूल कास्ट आणि ओपनमधले कॅन्डिडेट्स यांच्यामध्ये फरक होता, तरी तो नंतर ती दरी इतकी कमी होत आली की अलीकडच्या काळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 5 ते 6% फक्त फरक राहिलेला आहे. आणि त्यामुळं आरक्षणाचा एक कुणावर तरी अन्याय होतो आहे आणि कुणाला तरी फायदा होतो आहे अशी काय परिस्थिती नाही आहे. सोमालियामध्ये तिथलं जे वर्णसंघर्ष तिथला जो आहे आणि तिथले जे निग्रो मुलं आहेत, ही मुलं उघडपणे जहाजांची लूट करतात आणि सरकारच्या पुढ्यामध्ये दुसरा कुठलाही मार्ग नाही आहे. सरकारला त्यांना प्रोटेक्शन द्यावं लागतं, त्या जहाज मालकांची आणि त्यांच्यामध्ये मध्यस्थाची भूमिका करावी लागते. हे सोमालीसारख्या देशामध्ये का होतं, तर त्या ठिकाणी हा जो पाठीमागे राहिलेला समूह आहे यांना वेटेज, यांना स्पेशल वेटेज असं कुठल्याही प्रकारचं दिलं गेलं नाही. त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था केलेली नाही, त्यांच्या नोकरीची व्यवस्था केलेली नाही. भारतामधली परिस्थिती यापेक्षा वेगळी झाली नसती जर आरक्षण बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला घटनेची आपल्याला टप्प्याटप्प्याने स्वातंत्र्य मिळालं आणि 1935 नंतर ज्या वेळेला देश आता स्वातंत्र्य पूर्णपणे मिळणार आहे अशा एका याच्यात आला, त्यावेळेला राज्यघटना लिहिण्याची जबाबदारी आपल्यावरती येईल याची बाबासाहेबांना कल्पना नव्हती. आणि त्यामुळं बाबासाहेबांनी फक्त एकच इश्यू केलेला होता की हा जो संपूर्ण तळागाळातला समाज आहे यांना स्पेशल वेटेज काय देता येईल. आणि त्या दृष्टीनं त्यांनी मोठं निवेदन तयार करून हे निवेदन देखील इंग्रज सरकारला सादर केलेलं होतं. आणि त्यांना ही कल्पना नव्हती की राज्यघटना लिहायचीच जबाबदारी आपल्यावरती येणार आहे. ती आली त्यावेळेला त्यांनी बिनादिक्कत त्यांनी पहिल्यांदा त्याच्यामध्ये आरक्षणाची जी तरतूद आहे ती तरतूद अतिशय व्यवस्थितरित्या केली. सामाजिक न्याय असेल किंवा आरक्षण असेल याबद्दलचे बाबासाहेबांचे विचार आपण ऐकले. आणखी काही विचारांच्या पैलूंचा आढावा आपण घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेकनंतर.
बाबासाहेबांची घटनाकार म्हणून ओळख आपल्या सगळ्यांनाच आहे, पण ते एक उत्तम अर्थतज्ञही होते. ते आर्थिक समानतेसाठी फार आग्रही होते. आर्थिक विषमतेबाबत बाबासाहेब म्हणतात, आपण आपल्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात आणखी किती काळ विषमता ठेवणार आहोत? ही विषमता जर आपण कायम ठेवली तर थोड्याच दिवसात आपण आपल्या प्राणप्रिय अशा लोकशाहीला संकटात ढकलू. त्या बाबासाहेबांनी जे आपले विचार मांडले चलनाच्या संदर्भात किंवा अर्थकारणाच्या संदर्भात, तर ते सगळे विचार त्यांचे हे गरिबाच्या दृष्टीनं गरिबांचं भलं कसं होईल, गरिबांना जास्तीत जास्त सवलती फायदा कशा मिळतील ह्या अनुरोधानं त्यांनी लिखाण केलं होतं. बाबासाहेबांनी कराच्या बाबतीत एक पुस्तक लिहिलेलं आहे. कर कसे गोळा करावेत, कर किती गोळा करावेत, करांचा उपयोग कसा करायचा. आज हे सगळं जे चाललेलं आहे GST वगैरे, तर त्याच्यावर त्यांचं जे भाष्य आहे ते भाष्य त्यांनी इव्हॅल्युशन ऑफ प्रॉव्हिन्शियल फायनान्स इन ब्रिटिश इंडिया ह्या ग्रंथात लिहिले. त्या ग्रंथावर त्यांना PhD मिळाली. त्यावेळेचं जे ब्रिटिश गव्हर्नमेंट होतं त्या ब्रिटिश गव्हर्नमेंटच्या प्रत्येक धोरणावर त्यांनी कठोर हल्ला केलेला आहे. त्यांनी आकडेवारीनं दाखवून दिलं की जेवढा कर तुम्ही गोळा करता त्यातला 75% कर तुम्ही भारतातल्या सैन्यावर खर्च करता, लढायांवर खर्च केलेला आहे. ह्याचाच अर्थ मी असा समजतो की भारतातलेच पैसे तुम्ही गोळा केले आणि त्या पैशाच्याच जोरावर तुम्ही भारताला पारतंत्र्य दिलं, भारताचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं. म्हणजे आमच्याच पैशाच्या जोरावर तुम्ही हे सगळं केलेलं आहे. इंग्लंडमध्ये जाऊन ही टीका करणारा माणूस हा की ज्यावेळेला त्यांची अवस्था अशी होती की खायला मिळणं फार अवघड झालं होतं, ती जर स्कॉलरशिप जर बंद झाली असती तर बाबासाहेबांना त्या काळात जगणंसुद्धा अशक्य झालं असतं. अशा अवस्थेत त्यांनी ब्रिटिश सरकारवर एवढे कठोर टीका केलेली आहे. त्यांना म्हटलं आहे त्या पुस्तकात की तुम्ही आमच्यावर राज्य करायला नालायक राज्यकर्ते आहात, अशी कठोर टीका त्यांनी त्या ठिकाणी जाऊन केली होती. ही 2 पुस्तकं हे आजच्या समाजाला सुद्धा तेवढीच मार्गदर्शक आहेत. काळानुसार समाजात महिलांचा वावर वाढू लागलाय. आता महिलासुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत. पण महिलांना समानतेचा हक्क मिळायला हवा असं आंबेडकरांनी काही दशकांपूर्वीच सांगितलं होतं. आपल्या संविधानातही महिलांना मतदानाचा समान अधिकार हा घटनेतच देण्यात आलाय. समाजाच्या प्रगतीचं मापन बाबासाहेब स्त्रियांच्या परिस्थितीवरून करतात. ते असं म्हणतात, देशाची आणि समाजाची प्रगती ही त्या देशातील स्त्रियांच्या स्थितीवरूनच समजते. त्याचबरोबर ते असं म्हणतात, पत्नी ही मैत्रीण असते, बरोबरीची असते, गुलाम नसते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संपूर्ण तत्त्वज्ञानामध्ये त्यांचा स्त्रीविषयक विचार, त्यांचा स्त्री मुक्तीचा विचार हा गाभाभूत असा भाग राहिलेला आहे. परंतु बरेचदा आंदोलनं करत असताना त्यांच्या स्त्रीमुक्तीच्या विचारांकडे आणि व्यवहाराकडे, आंदोलनाकडे दुर्लक्ष केलं जातं. बाबासाहेब आंबेडकरांनी ॲनिलेशन ऑफ कास्ट हा जो निबंध लिहिला त्याचा गाभाभूत विचार हा स्त्रियांवर बंधनं टाकत जाती व्यवस्था कशा प्रकारे निर्माण झाली हा संपूर्ण सिद्धांत त्या निबंधात ते मांडताना आपल्याला दिसतात. दुसरी गोष्ट, त्यांनी जेव्हा हिंदू कोड बिलासाठी अग्र धरला, हिंदू कोड बिल लिहिलं, त्यावेळेसही स्त्रियांना होणारा हिंसाचार, घरामध्ये होणारी कौटुंबिक हिंसाचाराचा मुद्दा असेल, स्त्रियांचा संपत्तीचा अधिकार असेल, त्यांना कायद्यानं मिळणारं संरक्षण असेल, या सर्व प्रश्नांचा वेध हा हिंदू कोड बिलाच्या निमित्तानं बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेला आपल्याला दिसतो. तिसरी गोष्ट, जाती व्यवस्था अंत करायचा असेल तर स्त्रियांची मुक्ती केल्याशिवाय जाती अंत करता येणार नाही, हे मूलभूत सूत्र महात्मा फुल्यांनंतर बाबासाहेब आंबेडकर हे आपल्याला मांडताना दिसतात. आपल्याला असं दिसतंय की जाती व्यवस्थेचं शोषण हे तीव्र तर होत चाललेलं आहे जागतिकीकरणानंतरच्या काळात सुद्धा. पण तरी आणि याच्या परिणामातून केवळ विशिष्ट जातींवर अत्याचार होतात इतकंच वास्तव दिसत नाही. गेल्या 10 वर्षामध्ये वित्त भांडवलशाही आली आणि त्याच्याच जातीचं शोषण प्रमुख बनत चाललंय. अशा काळामध्ये स्त्रियांवरचे हिंसाचार हे पराकोटीचे वाढत गेलेले आपल्याला दिसत आहेत. म्हणजे गर्भातच मारून टाकण्यापासून तिनं इतर जातीतल्या पुरुषाबरोबर प्रेम केलं, विवाह केला,
हा गुन्हा समजत त्याला ऑनर किलिंग नाव देत स्त्रियांच्या हत्या आज मोठ्या प्रमाणावर आपल्याला घडताना दिसतात. बाबासाहेब आंबेडकरांनी मंदिर प्रवेशाबाबतची जी भूमिका घेतलेली आहे ती मला वाटतं पुन्हा एकदा नीट समजून घेतली पाहिजे आजच्या परिस्थितीत. बाबासाहेब आंबेडकर केवळ एवढं म्हणत नव्हते की अस्पृश्यांना मंदिर प्रवेश हवा, ते असं सांगत होते की ज्या ज्या समाज घटकांना मंदिरात प्रवेश नाही त्यांना मिळाला पाहिजे. आणि याच्या मागची भूमिका कोणती आहे, त्यांचं म्हणणं असं होतं की मंदिरं ही त्या काळामध्ये म्हणजे 20व्या शतकाच्या सुरुवातीला ते असं सांगतात की मंदिर म्हणजे सामाजिक संमेलनाची ठिकाणं आहेत आणि आम्हाला जिथे लोक एकत्र येतात तिथेच जमण्याचा अधिकार का नाही. आज मला वाटतं मंदिर प्रवेशाची चर्चा पुन्हा एका 21व्या शतकाच्या परिघात करत असताना शनी मंदिराच्या प्रवेशाचा जसा प्रश्न आहे, ज्या स्त्रियांना ज्या पुरुषांना आज आम्हाला घटनेनं दिलेला अधिकार बजावायचा आहे, आम्ही व्यक्ती म्हणून स्वतंत्र असू, त्या मंदिरात जायचं किंवा नाही हा अधिकार आम्हाला मिळाला पाहिजे, याच्यासाठी आंदोलन करणं हा आंबेडकरवादाचा विस्तार आहे असं मला वाटतं. बाबासाहेबांनी देशाला राज्यघटना दिली आणि भारताला जगातील सगळ्यात मोठं लोकशाही राष्ट्र बनवलं. पण राज्यघटना जपण्याचं प्रत्येकाचं काम असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. ते असं म्हणतात, संविधान कितीही लायक असले तरी त्यांना राबवणारे लोक जर लायक नसतील तर ते संविधान कुचकामी ठरते आणि जर त्याला राबवणारे लोक लायक असतील तर निकृष्ट दर्जाचे संविधानही हे सर्वोत्कृष्ट ठरते. भारतीय राज्यघटनेमध्ये पहिल्यांदा एक कलम होतं की भारतीय राज्यघटना अंमलात आल्यानंतर 10 वर्षाच्या आतमध्ये सर्व मुलींना 14 वर्षाखालील मोफत आणि सक्तीचं शिक्षण मिळावं. भारतीय राज्यघटनेला तर 67-67 वर्ष होत आली, आजपर्यंत सिद्ध झालेलं नाही. याचाच अर्थ असा की भारतीय राज्यघटनेमध्ये एकमेव कलम होतं की ज्या कलमानं 10 वर्षाची कालमर्यादा नेमून दिली होती, त्या 10 वर्षाच्या कालमर्यादेमध्ये इथल्या राज्यकर्त्यांना मोफत आणि सक्तीचं शिक्षण 14 वर्षाखालील मुलींना देता आलं नाही वास्तविकता. यामध्ये थोडाफार बदल झाला तर 2009चा राईट टू एज्युकेशन कायदा आला. पण तो 2009च्या राईट टू एज्युकेशन या कायद्यानुसार मूळच्या भारतीय संविधानातल्या बाबासाहेबांच्या दृष्टिकोनाला मात्र बगल दिली आणि मग विशिष्ट वयातल्या मुलाकरता एक प्राथमिक सोयीचं सक्तीचं, तेही राज्याला शक्य होईल तेवढं शिक्षण, अशा पद्धतीची मांडणी करण्यात आली. याचा अर्थ बाबासाहेबांचा दृष्टिकोन आपल्याला त्याही ठिकाणी आढळत नाही. भारतीय राज्यघटनेमध्ये विशेष महत्त्वाचा म्हणजे आर्थिक समता, जी आपल्या देशामध्ये आर्थिक विषमतेच्या रूपामध्ये प्रचंड प्रमाणात आहे. देशातल्या सर्व साधन संपत्तीवरती सर्व नागरिकांचा अधिकार असेल, अशा प्रकारच्या बाबासाहेबांची जी काही दृष्टिकोन आहे त्याला आपण आज छेद गेलेला म्हणू शकतो. मी छेद गेलेलं म्हणू शकतो अशासाठी की आपल्याला नुकताच 2016चा वर्ल्ड वेल्थ रिपोर्ट आलेला आहे आणि त्या रिपोर्टनुसार भारतामध्ये 1% जनतेकडे जवळजवळ 59% देशाची संपत्ती एकत्रित झालेली आहे आणि उर्वरित 99% लोकांकडे 41% संपत्ती आहे. एवढंच काय तर जवळजवळ या देशातील 53% हे अगदी लँडलेस लेबरर आहे. याचाच अर्थ आर्थिक समता प्रस्थापित करण्याचा भारतीय राज्यघटनेचा दृष्टिकोन किंवा आंबेडकरांचा दृष्टिकोन याला आज पूर्णपणे यश आलेलं नाही, किंबहुना अपयश आलेलं आहे. इथे घेऊयात एक छोटासा ब्रेक. तुम्ही पाहत राहा समग्र आंबेडकर. आज शेतकऱ्यांचा आणि कामगारांचा आपल्या हक्कांसाठी रस्त्यावर उतरून संघर्ष हा सुरूच आहे. पण शेतकरी आणि कामगार हेच देशाचा खरा आधार आहेत आणि हेच लोक देशाचं राजकीय भवितव्य ठरवू शकतात, हे अनेक वर्षांपूर्वी बाबासाहेबांनी सांगून ठेवलंय. बाबासाहेब असं म्हणतात, देशाला अचूक नेतृत्व देण्याची गरज आहे. हे नेतृत्व कोण देऊ शकतो? हे नेतृत्व फक्त कामगार वर्गच देऊ शकतो असे मला वाटते. नवीन समाज रचनाच कामगारांचे आशास्थान असते. त्यासाठी कामगारच योगदान करू शकतात आणि या दिशेनेच भारताचे राजकीय भवितव्य ते साकार करू शकतात. शेतीच्या अर्थशास्त्राचा
विचार सखोलपणे केला होता, त्याच्यावर ग्रंथ लिहिले त्याने. आणि त्यांचा एक महत्त्वाचा भाग असा होता की आपल्या शेतीमध्ये वाटप होत असल्याने मुलांच्यामध्ये शेती लहानांनी कधीच परवडणार नाही, म्हणून सामुदायिक शेती करावी. म्हणजे जो रशियातला प्रयोग फसला, पण त्यावेळेला त्यांनी ही मांडणी भारताच्या करता केलेली आहे. शेतकऱ्यांचे हाल होतात, बी बियाणं, ट्रॅक्टर, त्याच्यानंतर जंतुनाशक, ते याचं खेड्यामध्ये सरकार सेंटर काढू शकतं आणि हे मोफत देऊ शकतं. कामगारांच्या बाबतीमध्ये सुद्धा बाबासाहेबांची भूमिका पुरोगामी होती, कारण ते जग फिरून आलेले होते आणि तो काळ असा होता की जगामध्ये कामगाराचं राज्य आणायचा प्रयत्न चालू होता. क्रांती झाली होती, रशियाची क्रांती, चीनची क्रांती झालेली होती आणि पुढे तर 40% जग हे कम्युनिस्ट झालं होतं. तर अशा याच्यामध्ये ते कामगारांच्या बाजूला होते. फक्त भारताच्या संदर्भात ते नेहमी म्हणायचे की कामगारांच्या मधल्या जातीच्या जाणीवांचं काय करायचं. कारण मुंबईला बॉबिन जिथे लावतात त्या गिरणी कामगारांच्या याच्यामध्ये त्याला थुंकी लावावं लागायची, ते तुटल्यावर परत हे करायला. तर त्यावेळेला दलित कामगारांना त्याची परवानगी नव्हती, बाकीच्यांना होती. तर ह्या भेदभावाबद्दलही ते बोलायचे, पण ढोबळमानानं ते श्रमिक वर्गाची बाजू घ्यायची. भारतातील तमाम दलित समाज हा दरिद्री, दुबळा व मागासलेला असण्याचं एकमेव कारण म्हणजे शिक्षण. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ते प्यायल्यावर मनुष्य गुरगुरतोच, म्हणून त्यांना सुरुवातीला सुशिक्षित करणे जरुरी आहे, तसंच त्याची दयनीय अवस्था दूर होईल, असं बाबासाहेब म्हणाले. धर्माची सोपी आणि सगळ्यांना पटेल अशी व्याख्या बाबासाहेबांनी अनेक दशकांपूर्वीच सांगून ठेवली आहे. ते असं म्हणतात की जो धर्म, मी अशा धर्माला मानतो जो तुम्हाला स्वातंत्र्य, समता व बंधुता शिकवतो. त्याचबरोबर ते म्हणतात, हिंदू राष्ट्राची संकल्पना जर प्रत्यक्षात उतरली तर या देशावर कोसळलेली ती एक भयानक आपत्ती असेल, यात काही संशय नाही. हिंदू त्याबद्दल काहीही म्हणो, पण हिंदुत्व हे स्वातंत्र्य, समता, बंधुता यांचे अंतक असेल. या अर्थानं हिंदुत्व हे लोकशाही विरोधी आहे, म्हणून मी कोणतीही किंमत द्यावी लागली तरी आपण हिंदू राष्ट्र करू देता कामा नये. असं या सर्वव्यापी व्यक्तिमत्वाबद्दल जितकं जाणून घेऊ तितकं कमीच आहे, पण एक छोटासा प्रयत्न हा महाराष्ट्र वनने केलाय. आता इथेच थांबूया. पाहत रहा महाराष्ट्र वन.